जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. तेथे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. असं सर्वांना वंदन केलेलं आहे. पहिल्यांदा गणाधीश जो विघ्नहर्त्या गणेशाला वंदन केलेलं आहे. श्री रामदास स्वामी समर्थ रामदासांचं जे आराध्य दैवत आहे त्या प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. ज्या सज्जनगडाचा उल्लेख आहे, जो सज्जनगड समर्थांनी सार्थ ठरवला, सज्जनगड ज्याचं नाव सार्थ ठरलं, अशा सज्जनगडाचंही महात्म्य सांगितलं आहे आणि समर्थांना वंदन केलेलं आहे. जो या जना उद्धरी, या संपूर्ण जनसमुदायाचा ज्यांनी उद्धार केला अशा समर्थ रामदास स्वामींना वंदन करत आहे. आणि श्रोते, आपण सगळे जगदीश मूर्ती आहात आणि आपल्यातल्याही अंतरात्म्याला, आपल्यातल्या आत्मारामाला वंदन करून आजच्या मनोबोध चिंतन या मालिकेतल्या पुढच्या भागाला आपण काही श्लोक आज बघणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, मना संत आनंत शोधून पाहे. ज्ञानमार्गच होता तो. भक्तिमार्ग, कर्ममार्ग हे सगळे आचरून झाले, पण आता शेवटाकडे जाताना तो ज्ञानमार्ग कसा आहे म्हटलं तर कठीण आहे, पण त्याचं समर्थाने आपल्याला सोपं करून सांगितल्यामुळे आपल्याला ते थोडंसं का होईना आकलन होते. मना संत म्हणजे काय, आनंद म्हणजे, आणि तो शोधायचा कुठे? बाहेर नाही शोधायचा, तो आतमध्येच शोधायचा, असं समर्थ आपल्याला वारंवार सांगतायत. धुंडिता धुंडिता देवो सत्संगे सापडे जनी. इथे सापडतो तो, या जगामध्येच तो परमेश्वर भरलेला आहे. म्हणजे मागच्या भागात आपण वाक्य पाहिलं होतं, ओशो रजनीश यांनी म्हटलेलं आहे, हे जग म्हणजे काय आहे की ज्याला स्पर्श करू शकतो असा तो परमात्माच आहे. जग म्हणजे स्पर्श करता येणारा परमात्मा आहे, किंवा परमात्मा म्हणजे स्पर्श न करता येणारं जगच आहे. हा परमात्मा सगळीकडे भरून राहिला आहे, पण आम्ही मात्र त्याला फक्त देवळात, मंदिरात इथेच शोधतो, तीर्थक्षेत्रात. पण तो खरं तर आहे जनसामान्यात सुद्धा तो आहे, निसर्गात सुद्धा आहे आणि अंतरंगात सुद्धा तोच आहे. इतका तो घनदाट ठासून भरलेला आहे आणि म्हणून त्याचा शोध कुठे घ्यायचा आहे तर तो अंतरंगात घ्यायचा आहे, असं समर्थांनी आपल्या मागच्या 5 श्लोक पंचकामध्ये सांगितलं होतं. आता पुढचे श्लोक बघूया काही. पुढचा श्लोक आहे 152वा श्लोक असा आहे, बहुतान परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी जो निवाडा. मनासार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एकते आगळे रे. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जरा वेगळा विषय. ते कसं आहे, ते परब्रह्म तत्व आहे बरं का. ते तत्व कसं आहे, ते सगळ्यापेक्षा वेगळं आहे. आणि मग तो कशाने प्राप्त होतो? पुष्कळ तत्व झाडा केला. झाडा शब्दसुद्धा फार सुंदर वापरला आहे. पंचतत्वांचा झाडा केला म्हणजे एक एक गोष्ट एलिमिनेट करत गेली तर तो सापडेल का? सापडेल कदाचित. बहुतापरी कुसरी तत्व झाडा म्हणजे बघा, बहुतापरी कुसरी. आता हे कुसर म्हणजे काय आहे तर कलाकुसर म्हणतो की नाही आपण, कौशल्याचं काम आहे. कसं आहे, काय कौशल्याचं काम आहे? मोठं चातुर्य कौशल्य वापरून त्या नाना प्रकाराने तत्वाचं समजा विवरण केलं, तरीसुद्धा आपल्या बुद्धीने निर्णय आहे तो निश्चित आपणच केला पाहिजे. स्वतःने स्वतःचा निर्णय करायचा आहे. आणि म्हणून समर्थ सांगतायत, अरे मना, सगळ्यांमध्ये सार असणारं सत्य ते काही आगळे,
वेगळं नाही म्हटलं बरं का, आगळं आहे. आणि आगळं म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्यांसारखं तर नाहीच आहे, पण ते आगळं आहे म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. आणि सगळ्यांमध्ये ती वस्तू, ती सद्वस्तू, ती एकपणाने राहते. आणि ती सगळ्यामध्ये, तरीसुद्धा ती सगळ्यापेक्षा वेगळी आहे. सगळ्यामध्ये आहे पण सगळ्यात असून ती अलिप्त आहे, सर्वश्रेष्ठ आहे, असं त्याचा शब्दार्थ झाला. आता बघूया आणखीन काय त्याच्या लक्ष्यार्थ काय आहे. समर्थांचं असं एक वचन आहे बरं का, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. प्रपंचात आम्हाला सारखा वेळोवेळी पैसा लागतो आणि परमार्थामध्ये सारखा पंचमहाभूतांचा उल्लेख येतो. हे पंचीकरण म्हणजे काय आहे? अगदी जुन्या जुन्या वेदांत ग्रंथामध्ये सुद्धा पंचीकरण नावाचा एक थोडासा अवघड गहन विषय आढळतो. म्हणजे भारतीय पदार्थ विज्ञानाचा सुद्धा सगळा भर त्या पंचमहाभूतावरच आहे. 5 ग्रेट एलिमेंट्स असं त्याला म्हटलेलं आहे. या पंचमहाभूतावरच सगळा भर आहे. आणि खरंच आहे हो, या पंचमहाभूतांचीच वेगवेगळी मिश्रणं केलेली आहेत. म्हणजे ज्याला आपण सायन्सच्या भाषेत परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स म्हणतो, तशी सगळी याची वेगवेगळी मिश्रण केली आणि ही विविध रंगी, विविध ढंगी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. ह्याच्यातनंच पिंडही निर्माण होतं आणि हे ब्रह्मांडही निर्माण होतं. पण बघा ना, या कॉम्बिनेशनला काही अंतच नाही आहे. प्रत्येक वस्तूमध्ये भिन्नता आहे, प्रत्येक वस्तूला स्वतःचं काहीतरी आयडेंटिटी आहे. इतकंही वैविध्य या सृष्टीमध्ये भरून राहिलेलं आहे. आता ह्या सगळ्याच्या मिश्रणालाच नाव आहे ते पंचीकरण. पंचमहाभूतांचं कॉम्बिनेशन म्हणजे पंचीकरण आहे. दासबोधामध्ये समर्थांनी तर या पंचीकरणासाठी एक समास सुंदर रीतीने समजावून सांगितलेला आहे आपल्याला. आता या पंचीकरणाचा मात्र एक दोष असा आहे की निरनिराळ्या वेदांनी निरनिराळ्या मिश्रणांचा क्रम दिलेला आहे. निरनिराळे सिद्धांत आहे, निरनिराळी स्कूल्स आहेत, त्यांचं प्रत्येकाने वेगवेगळा क्रम दिलेला आहे. त्यामुळे होतं काय, तर सामान्य माणूस गोंधळून जातो. आणि इंद्रियांना आकलन होणारं दृश्यविश्व हे पंचमहाभूतांचंच बनलं आहे. जे जे दिसतंय ना, अगदी झाडं, वेली, पशु पक्षी, डोंगर, नद्या, पर्वत, नाले, सगळं जे दिसतंय ते सगळं या पंचमहाभूतांचंच मिश्रण आहे. पण या साऱ्याला जन्माला घालणारं, ते टिकवणारं ते परमात्म तत्व मात्र वेगळंच आहे. ते याच्यात कुठेच सापडत नाही. ते याच्यापेक्षा अलिप्त आहे, वेगळं आहे. म्हणजे बघा, एक एक पंचमहाभूत जे आहेत, एक भूत स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाणार आहेत. पृथ्वी ही अधिक स्थूल आहे, अधिक जड आहे. त्याच्यानंतर आहे आप, मग तेज आहे, मग वायू आहे आणि मग आकाश आहे. आकाश हे सूक्ष्म आहे. आकाशाला फक्त एक तन्मात्रा आहे, ती म्हणजे शब्द. पण अहो, आकाशापेक्षा सुद्धा ते तत्व आहे ते आणखीन सूक्ष्म आहे आणि तिथे तन्मात्राच नाही आहे. पंचमहाभूतांच्याही पलीकडे ते तत्व आहे. ते सगळ्यांपेक्षा वेगळं आहे पण सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. मग त्याचा शोध कसा घ्यायचा? बघा, चातुर्याने घ्यायचं. कुसरी शब्द वापरला आहे ना, कौशल्याने घ्यायचं. म्हणजे काही लोकांना बघा, कितीतरी उत्तम वक्ते आपल्याला माहिती असतात की त्यांना शब्दाचं ज्ञान फार सुंदर असतं. त्या शब्दांची सांगड घालून अलंकारिक वाक्य बनवून अत्यंत प्रभावी असं त्यांचं वक्तृत्व असतं. आपल्या प्रतिभेच्या बळावर ते एखाद्याला तत्वझाडा किंवा तत्वांचा जो निराश करायचा आहे तो उत्तम पद्धतीने समजावून सांगतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्याला त्या तत्वाची अनुभूती आली, असा त्याचा अर्थ होत नाही. वक्तृत्व वेगळं आणि अनुभूती ही वेगळी आहे. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता आणि विषयी लोलंगता, ऐसिये गुरुचेनी सार्थकता होणार नाही. बोलण्यामध्ये पुष्कळ वक्तृत्व आहे, अगदी लोकांना खिळवून टाकण्याचं सामर्थ्य आहे. पण म्हणजे जर तो वक्ता विषयामध्ये लोलूप असेल, लोभी असेल, अडकणारा असेल, आसक्त असेल, तर हे सगळं जे शब्द पांडित्य ते व्यर्थ आहे, त्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि म्हणून असं अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन आपल्या केवळ वक्तृत्वाच्या जोरावर करणारे, परंतु अंतरामध्ये विषय उपभोगाचं आकर्षण असणारे जे बोलबच्चन असतात ना, असे पुष्कळ असतात जगामध्ये. पण ते सगळं जे ज्ञान आहे ना,
ते सगळं वरवरचं आहे. ती अनुभूती त्याला म्हणता येणार नाही. बोलता उत्तम येतं पण ती अनुभूती नाही आहे. आणि मग मग श्रोत्यांनी करायचं काय, सामान्य जनाने करायचं तरी काय. तर हे सगळं जे कितीतरी आणि कितीतरी वक्ते आहेत बरं का, जगामध्ये कितीतरी उत्तम उत्तम बोलणारे वक्ते आहेत आणि ते काही वेळेला वेगवेगळी मतं प्रतिपादन करतात. मग श्रोत्यांचा आणखीनच गोंधळ होतो. मग श्रोत्यांनी काय करायचं, पाखडून घ्यायचे. सूप काय करतं, धान्य पाखडून घेतं आणि फोलपटं असतात ते टाकून देतं. श्रोत्यांनी सुद्धा हे पाखडून घ्यायचे, निवडून घ्यायचे, त्याचा निवाडा करायचा आहे. समर्थ तर म्हणतात, उदंडाचे उदंड ऐकावे, परी अंतरी प्रत्यये पहावे, खरे खोटे निवडावे अंतर्यामी. सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, आत्मवस्तू काय आणि अनात्मवस्तू काय, याचा निवाडा आपल्या अंतरंगात करायचा असतो. केवळ शब्दावर अवलंबून आपल्याला ती अनुभूती येणार नाही. पण बघा ना, व्यवहारात आपल्याला असंच दिसतं. बुद्धीचा विलास म्हणा किंवा शब्द चमत्कृती म्हणा किंवा अलंकारिक वचनं, कुठल्या वेदातली प्रामाण्य वचनं वापरून तो वक्ता इतका प्रभाव पाडतो ना श्रोत्यांवर. आणि मग श्रोत्यांनाही वाटायला लागतं, झालं बरं का, आपल्याला तर ज्ञान झालं असंही वाटायला लागतं. असा भ्रम असतो, तोही त्याचा भ्रम असतो. ना वक्त्याला ज्ञान झाले ना श्रोत्याला ज्ञान झाले. आणि म्हणूनच प्रत्येक विद्वान वेगवेगळी मतं मांडत असतात आणि म्हणून ह्या विद्वानांमध्ये कलह होतात. आणि ते विद्वानांचे कलह आम्ही दुरूनच पाहतो आणि सामान्य मनुष्य म्हणतो की नकोच ते, यांचंच अजून एकवाक्यता नाही, यांच्यामध्येच मतैक्य नाही आहे, आम्ही कशाला पडायचं. आणि म्हणून त्याच्यातनं ती चव्हाट्यावर येतात आणि त्यांची भांडणं. आणि सत्याचा निवाडा म्हणजे खरी आहे ती अनुभूती आहे. या विद्वानांना नुसतं बोलता येतं, ग्रंथाचं पठण करता येतं, पण अनुभूती नसते. ही अनुभूती आहे ना, ती ज्याची त्यांनीच, आणि ती अंतर्यामी धारण करायला हवी. त्याच्यासाठी काहीतरी साधना हवी. दाहक आणि दिव्य अशा जीवनातून जावं लागतं. तिथेसुद्धा केवळ शास्त्राभ्यास पुरे नाही. आणि म्हणून शास्त्राध्ययन, आणि आजकाल तर आपण बघतो कितीतरी थोर बुवा, महंत, साधू, सज्जन असे पुष्कळ असतात. आणि त्यांच्या शब्द चमत्कृतीवर भुलणारे, त्यांना फॉलो करणारे, त्यांच्या अनुयायी असेही पुष्कळ असतात. पण समर्थ आपल्याला सावधगिरीची सूचना देत आहेत. बहुतापरी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा करा. तुम्ही निश्चय करा, तुम्ही पाखडून घ्या, तुम्ही नीट सारासार विचार करून घ्या. कबीरजी तर आमचे म्हणतात, मैं कहता आखन देखी. मी तुम्हाला जे सांगतोय ना, कबीरजींचं हे आहे, मैं कहता आखन देखी, ये बात न पढी लिखी. हे मी कुठे वाचलेलं नाही आहे, हे मला आत्मज्ञान झालं त्याच्यातलं मी सांगतो. आणि खरंच आहे, या सगळ्या अध्यात्म ग्रंथांचं म्हणा, अध्यात्माच्या अभ्यासाचं सारतत्व काय येतं, तो परमात्मा हेच सगळ्याचं सार आहे. आणि तो कसा आहे, तो परमात्मा आचरणात आणता येण्यासारखा आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे साचार. आचार, आचार म्हणजे आचरण, आचार म्हणजे आचरणात आणता येण्यासारखं आहे. ते तत्त्वज्ञान जे आहे ते नुसतं पुस्तकात वाचून त्याच्यावर प्रबंध लिहून त्याच्यावर व्याख्यानं देऊन एवढं पुरेसं नाही, तर ते आचरणात आणायला पाहिजे. म्हणजे बघा ना, गीता काय, उपनिषद काय, ही आपल्या आचरणात यायला पाहिजे. त्याच्यावर PhD करून त्याचा तसा काही उपयोग नसतो. आणि म्हणून आपल्या इंद्रियाद्वारे त्या वस्तूचं ज्ञान करून घेण्याचा सामान्य लोकांना अभ्यास असतो. आम्ही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो आणि त्याचा अभ्यास करतो, तेवढं पुरेसं नाही आहे. मग त्याच्या हे भौतिक गोष्टीचा अभ्यास करताना भेदबुद्धी आवश्यक आहे. भेद असतो ना, सगळ्यामध्ये भेद आहे. अगदी सायन्समध्ये सुद्धा ऑक्सिजन वेगळा, हायड्रोजन वेगळा, कार्बन डायऑक्साईड वेगळा, सगळ्यामध्ये भेद आहे. खगोलशास्त्रामध्ये सुद्धा तारे वेगळे, ग्रह वेगळे, नक्षत्र वेगळे, हे सगळं वेगळं आहे. म्हणजे तिथे भेदबुद्धी आवश्यकच आहे. पण परमात्म्यामध्ये तसं नाही चालत. परमात्मा स्वतः हा अभेद आहे. आणि तो कुठे आहे, तर तो अविभक्तम विभक्तेषु. विभक्त वस्तूमध्ये तो आहे, पण तो स्वतः अविभक्त आहे. म्हणजे
सगळ्या वेगवेगळ्या भिन्न आकाराच्या, रंगाच्या, स्वभावाच्या वस्तूंमध्ये तो आहे, पण तरीसुद्धा तो वेगळाच आहे. काय कमाल आहे ना या परमात्म्याची. कसा आहे तो? पंचभूती असे मिश्रित, परंतु ते पंचभूतातीत. पंचमहाभूतात तो नाही आहे का? आहे. पण तो स्वतः कसा आहे? पंचमहाभूताच्या पलीकडे. पंखी आकाश अलिप्त असोनी जैसे. बघा, फार सुंदर दृष्टांत दिलं आहे. एखादं अगदी घाणेरडं डबकं आहे, चिखलानी भरलेलं असं डबकं आहे, पाणी आहे त्याच्यात, थोडंसंच पाणी आहे, आणि त्या पाण्यामध्ये त्या निळ्या आकाशाचं सुंदर असं प्रतिबिंब पडलं आहे. मग तुम्ही असं म्हणाल का की आकाश किती खराब झालं आहे, चिखलानी बरबटलं असं म्हणता येईल का? अहो, आकाशाचं प्रतिबिंब त्याच्यात पडलं आहे, आकाश नाही पडलं. आकाशाला किंचितही त्याचा लेपही लागला नाही आहे. म्हणजे बघा, माळ असते की नाही मण्यांची, त्या माळेतल्या सगळ्या मण्यांमध्ये एक धागा एकच असतो. किंवा उपकरणं खूप आहेत आमच्या घरी, विजेची उपकरणं, इलेक्ट्रिसिटीवर चालणारी उपकरणं पुष्कळ आहे. मिक्सर आहे, पंखा आहे, इस्त्री आहे, टेलिव्हिजन आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, पुष्कळ गोष्टी आहेत. गोष्टी वेगळ्या आहेत. वॉशिंग मशीनचं काम वेगळं, फ्रीजचं काम वेगळं, हीटरचं काम वेगळं, AC चं काम वेगळं, इस्त्रीचं काम वेगळं. प्रत्येकाची कामं वेगळी आहेत, दिसतंय रूपही वेगळी आहेत, स्वभावही वेगळे आहेत. पण ह्या सगळ्याला पुरवठा करणारी ती वीज आहे, ती एकच आहे. म्हणजे सगळ्या विभक्त गोष्टीमध्ये, भेदामध्ये तो अभेदच आहे. ह्या अभेदामध्ये तोच भरून राहिलेला आहे. तसंच हा सारभूत जो परमात्मा आहे ना, त्याचं तो अधिष्ठान आहे, तोच चैतन्य आहे, आणि त्याच्याच सत्तेवर हे सगळं दृश्यमान जगत आहे ना, ते स्थित आहे, ते कार्य करत आहे. याची प्रचिती घ्यायला पाहिजे. विविधतेतील कुठल्याही गुणाचा स्पर्श त्याला होत नाही. तो फ्रीजमध्ये आहे म्हणून तो गार असत नाही, किंवा तो हीटरमध्ये आहे म्हणून तो गरमही होत नाही. टी व्हीमध्ये आहे म्हणून त्या इलेक्ट्रिसिटी ती चित्रही दाखवत नाही, किंवा आणखी वॉशिंग मशीनमध्ये ती कपडेही धुत नाही. ती वीज आहे, ती अलिप्त आहे, ती फक्त पुरवठा करते. हे साधं उदाहरण झालं बरं का, हे अगदी पुरेपूर लागू आहे उदाहरण असं नाही आहे. पण परमात्मा कसा आहे? सगळ्यामध्ये आहे. तो कुणाच्या करवी रागावतो, कुणाच्या करवी प्रेम करतो, कुणाला मदत करतो, कुठल्या कुठल्या रूपातनं. तोच डोलतो उंच पिकातून, तोच बोलतो बाळमुखातून. अहो, लहान मूल बोबडं बोलतो तो परमात्माच असतो. शेतामध्ये उंच पिकं ज्वारी बाजरी डोलत असतात, त्याच्याही तोच आहे. कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी. कधी कधी तो भिकाऱ्याच्या रूपात सुद्धा तोच भेटतो. तो फक्त त्या मंदिरातल्या मूर्तीत असतो नाही, तो सगळीकडे आहे. याची मात्र आपल्याला प्रचिती यायला पाहिजे. समर्थ म्हणतात, प्रचित पाहेल ते शहाणे. अनुभूती घेतली तोच खरा शहाणा आहे. नाही तर बडबड करणारे पुष्कळ जगामध्ये असतात, पण तेवढंच पुरेसं नाही आहे. मग त्याचं वर्णनच करता येत नाही. वर्णनातीत आहे, वर्णनाच्याही पलीकडे आहे, त्याचं आगळं रूप आहे. आणि म्हणून तर त्या अनुभूतीसाठी पुष्कळ साधना करावी लागते. वरवरच्या शाब्दिक ज्ञानाने, पुस्तकं वाचून, पेपर लिहून, पदवी मिळवून तो भेटणार नाही. त्याच्यासाठी प्रचिती पाहिजे, अनुभूती पाहिजे, त्याचं यथार्थ ज्ञान व्हायला पाहिजे. काय सुंदर सांगितलं. ह्या बाकीच्यात अडकायचं नाही आहे. पुढच्या श्लोकात लगेच समर्थ सांगतायत, नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने. नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. 153वा श्लोक आहे. पिंडज्ञान म्हणा, तत्वज्ञान म्हणा, संगीत म्हणा, ललित कला आहे, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, कितीतरी कला आहेत. योगाभ्यास आहे, यज्ञ आहे, भोगाचा त्याग आहे. याच्यापासून जे समाधान मिळत नाही, ते समाधान कुठे मिळतं? केवळ संतांच्या संगतीमध्ये असं समाधान प्राप्त होऊ शकतो. बघूया आता आणखीन अर्थ बघूया. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान आणि कला याला फार मोठं महत्त्व आहे.
आणि ज्ञानोपासनेमध्ये म्हणा किंवा कलोपासनेमध्ये म्हणा, माणूस काही काळ तरी परमेश्वराचं सान्निध्य अनुभवतो. कारण अशा वेळेला तो स्वतःला विसरतो. बघा, अभ्यासामध्ये रममाण झाला. अगदी आपण वैज्ञानिकांची, संशोधकांची उदाहरणं बघतो की ते त्यांच्या प्रयोगामध्ये, त्यांच्या अभ्यासामध्ये इतके रममाण होऊन जातात की त्यांना आजूबाजूच्या भवतालाचं भानसुद्धा राहत नाही. आपण जेवलो का नाही हे सुद्धा आठवण राहत नाही. जी गोष्ट ज्ञानाची तीच कलेची. कलेमध्ये सुद्धा संगीताची साधना करताना म्हणा, नृत्य साधना करताना म्हणा, उत्तम चित्र रेखाटताना, उत्तम शिल्प निर्माण करताना तो कलाकार आहे तो देहभान हरपून जातो. आणि अशा वेळेला मीला विसरलं की त्याची अनुभूती येतेच येते. त्याची, परमात्म्याची तिथे अनुभूती येते. आणि अशा वेळेला त्याला चिदानंदाचं सान्निध्य उपभोगता येतं. आणि अशा सान्निध्याने त्याला समाधान लाभतं. तो स्वतःवरच अत्यंत प्रसन्न होऊन जातो. पण अज्ञानाची, दुःखाची खेच पुन्हा त्याला खाली आणते. त्या अवस्थेतून, त्या नृत्यातून, त्या संगीतातून, त्या ज्ञानाच्या उपासनेतून तो थोडा खाली आला, भौतिक जगात आला की पुन्हा दुःख वाटायला येतं. म्हणजे ते सान्निध्य, तो जो आविष्कार आहे, ती जी अनुभूती आहे ती टिकणारी नसते. काही काळापुरती ती येते. अगदी तुम्हा आम्हाला सुद्धा येते. एखाद्या कामामध्ये आम्ही इतकं मग्न होऊन जातो की आम्हाला खरंच स्वतःचाही विसर पडतो. पण किती काळ? फारच थोड्या काळ. किंवा योगाच्या सामर्थ्याने, योगाच्या सान्निध्याने, योगाच्या अभ्यासामुळे साधक समाधीपर्यंत सुद्धा पोचू शकतो. पण जोपर्यंत मन समाधी अवस्थेमध्ये आहे तोपर्यंतच त्याचं दर्शन घडतं. पण समाधी उतरली की परत तेवढं समाधान टिकत नाही, पुन्हा खाली येतं. म्हणजे बघा, यज्ञयागमध्ये सुद्धा सगळीकडे आहे बरं का. हे सगळं काही अगदी वाया आहे असं म्हटलेलं नाही आहे समर्थांनी. यज्ञयागामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे, पण त्याच्यासाठी व्रत, कडक व्रत अनुष्ठान करावं लागतं. किंवा उत्कट प्रार्थनेने सुद्धा देवदेवतांशी संपर्क साधता येतो. पण जोपर्यंत मन सूक्ष्म आहे, शुद्ध आहे, तोपर्यंतच तो संपर्क साधला जातो. एकदा का मन खाली आलं, एकदा का त्या भौतिक दृश्य विश्वामध्ये रमायला लागलं की संपलं. तो संपर्क तुटूनच जातो. मग समाधान भंगून जातं. आता काही लोक त्याला प्राप्त करण्यासाठी या भोगांचा सुद्धा त्याग करतात ना. अगदी सगळ्या खाण्यापिण्यावर, सगळ्या अगदी झोपण्या उठण्यावर सुद्धा निर्बंध घालून घेतात. आपल्या भोगांवर त्याग करतात. त्यामुळे समाधान पण त्यांनी थोडंच समाधान मिळतं. समाधान या अशा गोष्टींमध्ये नाहीच अडकलेलं. समाधान हे देहाच्या पलीकडे राहत असल्यामुळे, त्या भोगांचा त्याग केल्यामुळे देहाच्या पलीकडे जाता येईल, ही कल्पना भोगत्यागाच्या मुळाशी खरं तर असते. पण या भोगत्यागाला देहाच्या, परिस्थितीच्या, समाजाच्या मर्यादा पडतात. आणि म्हणून त्यातलं समाधान कायम टिकत नाही, ते भंगून जातं. मग काय करायचं आम्ही जनसामान्यांनी काय करायचं? लगेच उपाय सांगितला आहे. समाधानते सज्जनाचे नियोगे. संतांच्या संगतीत मात्र समाधान आहेच. आणि ते समाधान काही औरच आहे. संतांच्या संगतीची चटक लागली ना, तो ध्यास लागला की आपल्याला त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. आणि संत स्वतः कसे असतात? ते स्वानंदाने परिपूर्ण असतात, भरलेले असतात. आणि म्हणून त्यांच्या सान्निध्याने आपल्याही अंतःकरणातल्या आनंद जो आहे ना, तो उफाळून बाहेर येतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अवस्था येते. शिवाय त्या संतांचा, त्या सज्जनांचा आनंद इतका पॉवरफुल, इतका शक्तिमान असतो की त्यांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याचा संसर्ग होतो, त्याची लागण होते. आणि मग देहबुद्धीच्या भूमिकेवर राहून देखील जर का आनंद भोगण्याची इच्छा असेल तर निश्चितपणाने संत समागम करावा. प्रत्येकाने जर का तुम्हाला खरा आनंद पाहिजे ना, भौतिक नाही, तात्पुरता नाही, क्षर आनंद नाही, टिकणारा आनंद पाहिजे असेल तर समागम करणं हा एकच उपाय आहे.
आणि सत्पुरुषांच्या सहवासात राहण्याचा सोपा मार्ग सोडून जेव्हा माणसं नाही ते खटाटोप करतात, साधनेच्या नावाखाली वाटेल त्या कवायती करतात, अक्षरशः कवायती करतात, या सगळ्याची यादी समर्थांनी या श्लोकात दिली आहे. बघा ना, पिंडज्ञान आहे, तत्त्वज्ञान आहे, तानमान आहे, योगयाग आहे आणि भोगत्याग आहे. हे पाचही मार्ग चुकीचे नाही आहेत बरं का. हे चुकीचे नाही आहेत, तर ते अपुरे आहेत. या गोष्टी पुरेशा नाही आहेत. त्याला निदान सत्संगतीची जोड द्यायला पाहिजे. हे ज्ञान, योग, याग, भोगत्याग वगैरे करा तुम्ही, पण ह्याच्या जोडीला सत्संगती निश्चितच पाहिजे. म्हणजे संत संगतीशिवाय या सगळ्या गोष्टी तसं म्हटलं तर व्यर्थच आहेत. पिंडज्ञान म्हणजे काय, तर शरीर रचनेचं सगळं ज्ञान, ज्याला फिजिओलॉजी म्हणतो आपण, अंतर्गतसुद्धा शरीरामध्ये काय काय, आतमध्ये काय व्यवहार चालतात, पचनसंस्था काय आहे, श्वसनसंस्था काय आहे, पुनर्निर्मिती संस्था काय, सगळ्याचं ज्ञान आहे. पिंडज्ञान ज्याला आहे. आता बघा ना, सगळ्या डॉक्टरांना हे ज्ञान असतं, डॉक्टरांना ह्याचा सगळ्याचा अभ्यास आहे. पण म्हणून ते डॉक्टर काही साधू झालेत का, ते योगी झालेत का, तसं नाही आहे. त्यांना त्याचं ज्ञान असतं, पण त्या शरीररचनेच्या ज्ञानामुळे त्यांना चैतन्याचा नाही बोध होत. चैतन्याचा बोध त्यांना होत नाही आणि आत्मज्ञानाशिवाय खरं समाधान लाभणारच नाही आहे. बघा ना, परीक्षेपुरते आरोग्यशास्त्राचे नियम पाठ करून आरोग्य संपन्नता नाही येणार. आरोग्याचे नियम आहेत, ते आम्ही परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी पुष्कळ पाठ केलेले आहेत. म्हणून झालात का तुम्ही आरोग्य संपन्न, हेल्दी नाही होत. तसंच तत्त्वज्ञानाचे, तत्त्वज्ञानाच्या सगळ्या व्याख्या आम्ही सगळ्या पाठ केल्या आहेत. नित्य काय, अनित्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, सगळं आम्हाला माहिती आहे. ते कळण्यासाठी तत्त्वज्ञान उपयोगी पडतं. परंतु तत्त्वज्ञानाचं विद्वान कसा असायला पाहिजे, निरीच्छ पाहिजे, संयमी पाहिजे, सदाचरणी असेल तरच त्याला अनुभूती येते. नाहीतर मग काय होतं, तोही शोक मोहग्रस्त होतो आणि दुःखाने तळमळत राहतो. तत्त्वज्ञानीसुद्धा, तत्त्वज्ञानी पुरुष वेगळा आणि आत्मज्ञानी वेगळा. बघा हां, काही लोक काय करतात, चित्ताच्या समाधानासाठी अनेक कलांचा आश्रय घेतात, अनेक कला त्याची साधना करतात. नृत्य आहे, गायन आहे, वादन आहे किंवा काव्य, कथा, नाटकं, ललित कलांचा आश्रय घेतात. पण या कलांमुळे तात्पुरतं समाधान होतं. ती कथा लिहित असताना, ती अनुभूती घेत असताना खरोखर परमेश्वराचा साक्षात्कार होतो. मी मला विसरून जाते, हे सगळं आहे. पण खऱ्या मनस्वास्थ्याच्या दृष्टीने या ललित कलांचा तसा उपयोग होत नाही. मग योगयागादी साधनांचा उपयोग होतो का? होतो ना. त्याचा अवलंबही पुष्कळ प्रमाणात केला जातो. तसंच यज्ञयागाचाही उपयोग वासना नियंत्रित करण्यासाठी, चित्ताच्या शुद्धीसाठी केला जातो. पण तो पूर्ण नाही आहे. त्यांनी परमात्म्याची, आत्मसाक्षात्काराची प्राप्ती नाहीच होणार. काही वेळापुरती होऊ शकेल. किंवा योगातून प्राप्त होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत त्या उलट त्या समाधी अवस्थेला, त्या आत्मसाक्षात्काराला अडथळा ठरतात. त्या मारकही ठरू शकतात, विघ्न ठरू शकतात. मग करायचं काय हो साधकांनी? साधकांनी या बाबतीत फार सावध राहायला पाहिजे. अविवेकाने जाणाऱ्याची स्थिती कशी होते सांगू का? हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे. आपण व्यवहारात पाहतो कितीतरी साधू, सज्जन, संत, बुवा, बापू असं म्हणवणारे, महाराज, स्वामी असं म्हणवणारे पुढे स्वतःच अधःपतित होतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्यही अधोगतीला जातात. असं नाही करायचं. तो निवाडा आहे तो आधी अंतर्यामामध्ये करायचा आहे. बघा ना, संसाराच्या त्रासाला वैतागून त्यागाचा आश्रय घेतला तर तो त्यागातनं कधी आनंद मिळेल का? त्याच्यातून कधी आत्मसाक्षात्कार होईल का? कारण त्या वासना तशाच असतात. त्याग केला आहे, थोड्या वेळापुरता त्याग केला आहे, अमुक गोष्ट मी सोडली आहे काही काळापुरती, पण आतून वासना गेली नाही तोपर्यंत ती वस्तू बाहेर न सोडून काहीही उपयोग नाही आहे. मग अशी त्यागी जी माणसं असतात ना, ती उलट दिशेला जातात. म्हणजे ती हेकट होतात,
घायकुती, संतापी, आग्रही, दुराग्रही अशी होतात आणि दंभानी स्वतःची महती उगीचच वाढवत बसतात. बघा, मी एवढं सोडलं, परमात्म्यासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मी अमुक 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 गोष्टी सोडल्या, अगदी संसाराचा सुद्धा त्याग केला. पण खरी ती माणसं आतून अस्वस्थ असतात आणि नुसतीच अस्वस्थ नाही तर भयग्रस्त सुद्धा असतात आणि म्हणून ह्याचा काही उपयोग नाही हो. मग या मनाच्या समाधानासाठी लौकिकात मान्यता पावलेले बहुतेक सगळे उपाय फलप्राप्तीच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत. परंतु अंतःकरणाच्या समाधानासाठी खरा उपाय करायचा असेल तर सत्संगती हा भरवशाचा आणि प्रभावी उपाय आहे असं समर्थ सांगतात. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये जी जी वर्णनं केली, पिंडज्ञान, तत्त्वज्ञान, तानमान, योगयाग, भोगत्याग आहे, अजिबात महत्त्व नाही असं नाही आहे, महत्त्व आहे, पण त्याला आधी अंतःशुद्धी, चित्तशुद्धी पाहिजे आणि मुख्य म्हणजे सत्संगती पाहिजे असं समर्थांचं आग्रहाचं आपल्याला सांगणं आहे. आता ह्याचंच पुढचं एक्सटेन्शन आहे. पुढचा श्लोक म्हणजे ह्याचीच पुढची आणखीन वाढीव आवृत्ती आहे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे खुणे पाविजे संतसंगे विकरणे द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. श्रीराम. बघा, माणसं गोंधळात पडतात, संभ्रमित होतात, भ्रांत होतात. कशामुळे? अनेक लोक अनेक काय काय सांगत असतात. वेदांमध्ये 4 महावाक्य आहेत. मग ती 4 महावाक्य पाठ आम्ही केली तर वेद समजेल का? वेद समजणार नाही आणि त्या परमेश्वराचा साक्षात्कार सुद्धा होणार नाही. मग महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, वेदातली महावाक्य, विश्वरचनेतली मूलतत्व, पंचीकरणाचा पसारा, याचं विवरण संतांच्या तोंडून ऐकावं आणि मग ते खुणेनी परमात्म वस्तू दाखवतात. हे ऐकणं तेवढंही पुरेसं नाही आहे, त्याच्यातनं संकेत दाखवतात. खुणेनी ते परमात्म वस्तू दाखवतात. कशी? तर द्वितीयेची चंद्राची कोर पाहण्यासाठी एखाद्या फांदीची खूण दाखवली जाते आणि त्या खुणेवरून एकदा चंद्र समजला की मग ती खूण बाजूला काढायची. असं ह्या परमार्थ मार्गामधलं असा हा सिद्धांत आहे खरं म्हटलं तर. बघा, अध्यात्मशास्त्राच्या तात्विक अंगामध्ये वेदांमधील महावाक्याचं विवरण, विश्वरचनेतील मूलतत्व म्हणजे हीच पंचमहाभूतं, त्यांची मीमांसा किंवा पंचीकरणाचे प्रकार, हे सगळे विषय त्याच्यात येतात. मान्य, हे सगळे विषय त्याच्यात येतात आणि ह्यालाच वेदांत म्हटलं जातं. तेही बरोबर आहे. पण हा वेदांत सोपा नाही आहे, सुलभ नाही आहे, सुगम नाही आहे आणि सुकरसुद्धा नाही आहे. मग त्याच्यासाठी आधी पूर्वतयारी लागते. आत्मदर्शन क्षणात घडणारी गोष्ट आहे, पण त्याची पूर्वतयारी मात्र पुष्कळ लागते. म्हणजे बघा, वेदांतातील तत्त्वज्ञानाचा, त्या महावाक्याचा विवरण करणारा पुरुष स्वतः कसा असायला लागतो? स्वतः ज्ञानी, आत्मज्ञानी पाहिजे आणि अनुभव संपन्न असायला पाहिजे. नुसतंच वाचलेल्या ज्ञानावर, पुस्तकातल्या पांडित्यावर अवलंबून पुरेसं नाही आहे. आणि वेदांत श्रवण करणारा आहे ना, हा सांगणारा तर आधी अनुभव संपन्न पाहिजेच, पण श्रवण करणारा सुद्धा त्याच तोडीचा लागतो. तो सुद्धा जिज्ञासू साधक असायला पाहिजे. आता संतांचा सहवास केला की त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिनाच असतो. ते भरभरून द्यायला आपल्याला तयार असतात. पण दुसरी अट कुठे आम्ही पाळतो? श्रोत्यांनी कसं असायला पाहिजे? जिज्ञासू असायला पाहिजे, तळमळ असायला पाहिजे. ते ज्ञान प्राप्त करण्याची तळमळ आहे का आमच्याकडे? नाही ना. मग ते संत सज्जन कितीही तळमळीने आम्हाला सांगत असले तरी सगळं आमच्या शेवटी डोक्यावरनं जातं. आम्हाला त्या परमात्म दर्शनाची ओढही लागलेली नाही आहे, तळमळही नाही आहे आणि असा वक्ता मिळणं तर अवघडच आहे, पण अहो श्रोते मिळणं सुद्धा अवघड आहे. मग त्यातून पर्याय काय काढायचा? की माणसाने संतांचा सहवास आहे तो मनापासनं केला तरीसुद्धा संतांच्या सहवासात राहिलं की राहणाऱ्यांच्या अंतर्यामी
काहीतरी परिवर्तन घडतं, ब्रह्मदर्शन व्हावं अशी त्याला ओढ तरी लागते. म्हणून ही पूर्वतयारी आहे, प्री रिक्विजिशन आहे. संतांच्या सहवासात राहिलं तर निदान आम्हाला ती ओढ, ती तळमळ, ती जिज्ञासा तरी प्राप्त होते. आणि मग पुढे जर का खरंच संतांच्या मुखातून तुम्ही आत्मदर्शनाचं विवरण ऐकलं तर मग माणसाला शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि हळूहळू आत्मप्रचितीसुद्धा यायला लागते. कारण बोलण्याच्या ओघामध्ये संत स्वतःच्या जीवनातलेच काही प्रसंग सांगत असतात. बघा ना, ग्रंथराज दासबोधामध्ये जणू काही समर्थांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. ते मी मोठा म्हणून नाही सांगत बरं का, पण ओघामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये असे कितीतरी प्रसंग येतात आणि मग त्याच्यामुळे श्रोत्यांच्या विचारांची, मनाची धारणा पक्की व्हायला लागते. मात्र ही आत्मप्रचिती ज्याची त्यांनीच घ्यायची बरं का. ग्रंथप्रचिती, शास्त्रप्रचिती संत देतील, आत्मप्रचिती मात्र ज्याची त्यांनीच घ्यायची. आता द्वितीयेची चंद्रकोर सहसा दिसत नाही. अमावस्येनंतर जी द्वितीया येते तेव्हा तो चंद्र अगदी बारीकसा त्याची कोर असते, मग ती चटकन दिसत नाही. मग आम्ही काय करतो, लहान मुलाला किंवा नेणत्या माणसाला दाखवायचं असेल तर आम्ही त्या झाडाची खूण सांगतो. ते बघ, ते आंब्याचं, चिंचेचं झाड आहे की नाही, त्याची ती खालून तिसरी आणि दुसरी फांदी आहे ना, त्याच्यामधनं बघ बरोबर तुला चंद्राची कोर दिसेल असं सांगतो. आणि मग त्या व्यक्तीला सुद्धा ती चंद्राची कोर दाखवता येते. पण ही झाडाची खूण ती कोर दाखवण्यापुरतीच आहे बरं का. मग आता दुसरीकडे तुम्ही गेलात तिथे तसं झाड नाही आहे, तसा डोंगर नाही आहे, तसा कोपरा नाही आहे, मग तिथे चंद्र नाही का काय? चंद्र आहेच अहो. खुणेसाठी ती फांदी दाखवली होती. म्हणजे एकदा का चंद्रकोर दिसली की ती खुणेची फांदी सोडून द्यायची, ते चिंचेचं, आंब्याचं, पेरूचं झाड ते टाकून द्यायचं आणि त्या चंद्राचा ध्यास घ्यायचा आहे. मग परमात्म दर्शनासाठी सुद्धा ह्या सगळी बाकीची साधनं सांगितले, पिंडज्ञान, शब्दज्ञान, योगयाग, पंचीकरण वगैरे हे सगळं सांगितलं. पण एकदा ते ज्ञान झालं की ह्याच्यात अडकायचं नाही, साधनामध्ये अडकायचं नाही. मग ती खुणेची फांदी सोडून द्यायची. परमात्म वस्तू अनुभवण्याची तऱ्हासुद्धा अशीच आहे. स्वानुभव संपन्न जे संत महात्मे आहेत ते खुणांचा उपयोग करतात. कसा? त्या फांदीसारखा. ही महावाक्यसुद्धा तुम्हाला संकेत देतात, तुम्हाला मदत करतात, तुम्हाला सहाय्यकारी होतात. सद्वस्तू मिळवण्याच्या कक्षेत आणण्याची ही युक्ती आहे. हे फायनल नाही आहे, ही युक्ती आहे, तेवढी शिकवतात. एकदा का खराच अनुभव आला की मग सगळा तो शाब्दिक वेदांत आहे तो सगळा बाजूला पडतो. बघा हां, सद्गुरू शिष्याला अनुग्रह देताना वेदांमधल्या महावाक्याचा उपदेश करतात. पण महावाक्य छोटंसंच आहे, लहानसंच आहे, सूत्ररूप आहे. कुठली महावाक्य? तत्वमसी हे सामवेदाचं महावाक्य आहे. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा ब्रह्म ही 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. आणि त्याच वेळेला या महावाक्याचा उपदेश करताना, हा अनुग्रह देताना शिष्याला ते 82 तत्वाची गाठोडी बांधून शरीराला कशी जीवदशा प्राप्त झाली ती 82 तत्व म्हणा, त्याच्या निराकरणाची, पंचीकरणाची प्रक्रियासुद्धा समजावून सांगतात संत. आणि महत्त्वाचं काय आहे बघा, संतांच्या संगतीमध्ये तत्त्वज्ञानाचा अभ्यास करताना गौण काय आणि महत्त्वाचं काय हे निश्चितपणाने ध्यानात घ्यावं. फांदी ही गौण आहे आणि चंद्र हा मुख्य आहे. तसंच ही बाकीची साधनं आहेत ती सगळी गौण आहेत. परमात्मदर्शन, आत्मज्ञान हे सगळ्यात प्रमुख आहे. त्यामुळे फांदी सोडून देऊन जसा चंद्र पाहायचा तसंच या खुणासुद्धा कालबाह्य ठरू शकतात. ही महावाक्यालाच नुसतं घट्ट धरून बसायचं नाही आहे, ते सोडून द्यायचं आणि त्याच्या पलीकडे जायचं आहे. कारण ही महावाक्यसुद्धा बदलू शकतात, कालबाह्य ठरू शकतात. पण आपलं ध्येय काय आहे? परमात्मदर्शन हे ध्येय आहे. मग आता या ज्ञानी सत्पुरुषांच्या सहवासात ही महावाक्य, ही तत्वसंख्या किंवा पंचीकरणाची प्रक्रिया, इथे यांचं सांगोपांग विवरण होऊन जातं. सुदैवाने काय होतं,
जे संत आहेत, शाब्देच पारेच निष्णात, अशा सत्पुरुषांची गाठ पडली तर ते आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत सुद्धा पोचवण्याच्या दृष्टीने या ज्ञानाचा सविस्तर असा उहापोह ते करतात. मग साधकाला, शिष्याला, दासाला त्याच्यातलं मर्म लक्षात येतं. त्याच्यातलं मर्म काय हे ध्यानात येतं, खूण पटते. मात्र हे सगळं ज्ञान जे आहे ना, ते सगळं ज्ञान परोक्ष ज्ञान आहे, पलीकडचं ज्ञान आहे. ह्या डोळ्यांनी दिसणारं नाहीच आहे. आणि ब्रह्मसाक्षात्काराशी त्याचा तसा डायरेक्ट संबंध नाही आहे. आणि ह्याच न्यायाला शाखा चंद्र न्याय असं म्हटलेलं आहे. शाखेच्या मदतीने चंद्र पाहायला शिकायचे. ओळख पटवून घ्यायची ती चंद्राची, शाखेची नाही. या ठिकाणी महत्त्व आहे ते चंद्रविषयक ज्ञानाला. ते झाल्यानंतर तटस्थ लक्षण म्हणून उपयोगी पडणारं शिखर असेल, फांदी असेल, खांब असेल, कोपरा असेल, काहीतरी आपण खूण घेतो, त्याची आवश्यकता लागेलच असं नाही. उलट ते टाकूनच द्यायचे. आणि ब्रह्मज्ञान म्हणा किंवा या प्रक्रियेचं पांडित्य, याच्यामध्ये हाच तर फरक आहे. त्याच्यात नाही अडकायचं, पलीकडे जायचं. हे तुम्हाला सहाय्यभूत ठरतील. जिना त्याच्या पायऱ्या म्हणून ते उपयोगी आहे, पण ते अंतिम लक्ष्य नाही आहे, ते अल्टिमेट डेस्टिनेशन नाही आहे. कारण बघा ना, ही चिन्ह म्हणा, शब्द म्हणा, हे अर्थाचे वाहक आहेत. कुत्रा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर कुत्रा येतो, गाय म्हटल्यावर गाय येते. म्हणजे मुख्य जायचे कुठे? अर्थाकडे जायचे. शब्दामध्ये अडकायचं नाही आहे, प्रत्यक्ष म्हणजे त्या शब्दात अडकायचं नाही आहे. आणि हे जर का नीट समजून घेतलं तर ही मतभिन्नता टळेल आणि मग आपापसातल्या द्वेष मत्सरांना बिलकुल थारा राहणार नाही. आणि मग या अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये सामंजस्य वाढेल. असा एक श्लोक आहे बरं का. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपद्यये जगतः पितरं वंदे पार्वती परमेश्वरो. अशा पार्वती परमेश्वराचं ध्यान करताना कसं करायचे? वाणी आणि त्याचा अर्थ जसे एकमेकामध्ये सामावून गेलेत, हो की नाही? वाणी म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ एकमेकामध्ये पूर्ण एकरूप झाले. तसं हे पार्वती परमेश्वर हे सुद्धा शिवशक्तीचं जे रूप आहे ते समजून घ्यायचे. वाणीमध्ये अडकायचं नाही, आपल्याला अर्थाकडे जायचे. हाच त्याच्यातला सार भाग आपण बघूया. अजून एक श्लोक घेऊया. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथे चिराहे, करी घेऊ जाता कदा आडळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. बघा, जगामध्ये जे महत्त्व म्हणजे इंद्रियांना जे काही दिसत नाही ते नीट शोधायला सांगितले. मागच्या काही श्लोकांपासून समर्थ सांगतायत, मन आसंत आनंत शोधून पाहे. पण माणसाचा स्वभाव असतो की दृश्य जगामध्ये रमण्याचा. जे डोळ्यांनी दिसतंय, जे कानाने ऐकू येतंय, ज्याचा स्वाद घेता येतोय, जे स्पर्शाने जाणवतंय, त्याच्यामध्ये आम्ही रममाण होतो. ज्याचा वास येतोय, हे सगळ्या गोष्टी आम्हाला आवडतात. पण या आत्म्याला वास नाही आहे, रंग नाही आहे, रूप नाही आहे, शब्द नाही, काहीच नाही आहे. मग त्या अव्यक्ताला कसं काय शोधायचं? खरं रहस्य त्याच्यातच तर आहे. हातात घ्यावी म्हटली तरी ती गूढ सद्वस्तू हातात नाही घेत आहेत. मी पेन्सिल हातात घेतली आहे, मी वही हातात घेऊ शकते, मी मोबाईल हातात घेऊ शकते, मी पुस्तक हातात घेऊ शकते, पण सद्वस्तू हातात घेताच येत नाही. आणि म्हणून म्हणलं, करी घेऊ जाता कदा आढळे ना. हातात नाही घेत आहेत, पण म्हणजे ती नाही आहे का? आहे ना. हाताची मी मूठ मिटली तरी त्याच्यात ती सद्वस्तूच आहे. म्हणून ते सगळीकडे संचल आहे. जनी सर्व कोंदाटले ते कळे ना. कोंदाटलंय शब्द तरी काय वापरलाय बघा समर्थांनी. ते कोंदाटलंय, सगळीकडे घनदाट भरलंय. आणि माणसाची स्वाभाविक वृत्तीच ही आहे. इंद्रियांना जे दिसतं ना तेच खरं मानण्याची सवय आम्हाला लागलेली आहे. जे डोळ्यांनी दिसतं तेच खरं आपण म्हणतो. आता खरं तर ह्या अध्यात्म मार्गामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आधी पहिल्यांदा ही सवय मोडायला पाहिजे.
जे दिसतं त्याच्यापेक्षा जे दिसत नाही तेच महत्त्वाचं असतं. व्यक्तापेक्षा अव्यक्तच महत्त्वाचं असतं. फुलापेक्षा त्याचा गंध कुठे दिसतो? फूल दिसतं पण गंध नाही दिसत. दूध दिसतं पण दुधात लपलेलं तूप नाही दिसत. ऊस दिसतो पण आम्हाला ऊसातलं गूळ नाही दिसत. अहो पण नाही दिसत तेच तर महत्त्वाचं आहे ना. आणि म्हणून इंद्रियांना आकलन न होणारी जी आत्मवस्तू आहे तीच आपण शोधून काढायची. जीवनाचं रहस्य त्या शोधातच खरं तर आहे. तोच शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून दृश्य वस्तूच्या बाजारात राहून अदृश्य वस्तूचा म्हणजेच त्या आत्मवस्तूचा शोध घेणं हीच तर परमार्थाची व्याख्या आहे. हे संशोधन करण्याची विद्या कुणाकडे शिकायची? या संतांकडे, या सज्जनांच्या समागमातनं ही प्राप्त होते. ही कला त्यांच्याकडे शिकावी. आता बघा कोणतीही वस्तू म्हटली की ती देहाने हाताळण्याची सवय आम्हाला लागली. अगदी साडीच्या दुकानात गेलो तर आम्ही त्याला स्पर्श करून पाहतो, किंवा दुकानात नाही गेलो बाहेर लावलेला आम्हाला सारखं हात लावून पाहायची सवय. इंद्रियाच्या अनुभवाने आम्हाला तो फील येतो. त्यामुळे ती सवय लागलेली आहे. आणि ज्या वस्तू दृश्य विश्वात आहेत ना, म्हणजे ज्या स्थलकालाने मर्यादित आहेत, अशा वस्तू इंद्रियांच्या कक्षेत येतात. अशा वस्तूला आम्ही हात लावतो. म्हणजे भाजी घेताना सुद्धा आम्ही हात लावतो, वास घेतो, स्पर्श बघतो, कशी आहे फ्लॉवर कसा आहे, भेंडी कशी, आम्ही त्याचा वास आम्ही ह्या सगळ्या इंद्रियांनी त्या वस्तू हाताळत असतो. पण ही आत्मवस्तू कशी आहे, स्थळामध्ये सुद्धा बद्ध नाही आणि काळामध्ये सुद्धा बद्ध नाही आहे. त्याला हातच लावता येणार नाही. मग येणारच नाही का? पण अहो येते. ज्याचा त्यांनी अनुभव मात्र घेता येतो, कारण ती सगळीकडे समावलेली आहे, सगळीकडे व्यापक आहे. आणि तिचा अनुभव घेण्यासाठी, तिचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला ती वस्तूच होऊन जायला पाहिजे. बघा या जगामध्ये एक विसंगती आहे, एक विरोधाभास आहे. जे जे डोळ्यांनी दिसतं ते खरं म्हटलं तर ते गौण आहे, आणि जे जे डोळ्यांनी दिसत नाही ते खरं तर प्रधान आहे. पण आम्ही नेमकं उलटंच करतो. आम्ही जे दिसतं त्यालाच अगदी घट्ट धरून बसतो. जे दिसतं त्याला न दिसणाऱ्याचा आधार असतो. काय फार सुंदर आहे. बघा ना, काही कितीतरी गोष्टी दाखवताच येत नाही. मग बघा झाड दिसतं पण त्याची मुळं कुठे दिसतात? पण मुळांमुळे झाड टिकून आहे ना. मग आम्ही म्हणून आम्हाला झाड प्रिय आहे पण मुळं नाही आम्हाला आवडत. मग मुळं जर का त्याला महत्त्व दिलं नाही तर ते झाड उन्मळून पडेल. मुळामुळे झाड आहे. इमारत दिसते, फार मोठाल्या टोलेजंग इमारती दिसतात, पण त्याचा पाया कुठे आम्हाला दिसतो? नाहीच दिसत. उपकरणं दिसतात पण त्यातली वीज दिसत नाही. शरीर दिसतं पण आत्मा दिसत नाही. जे मौलिक आहे ते सहजासहजी दिसतच नाही आहो. त्याचा शोध घेण्यासाठी आधी अंतर्दृष्टी विकसित करायला पाहिजे. अंतश्चक्षु आमचे सामर्थ्यवान व्हायला पाहिजे. आणि तो परमात्मा सगळीकडे घनदाट भरला आहे, कोंदाटला आहे, पण त्याला पाहण्याची दृष्टी मात्र नेमकी आमच्याकडे नाही आहे. बाकी आम्ही डोळ्यामध्ये काजळ घालतो, चष्मा लावतो, त्या डोळ्यांना अगदी नटवतो, सजवतो, पण ती दृष्टी कुठे आहे आमच्याकडे? ती दृष्टीच नाही आहे. करी घेता न ये टाकीता न जाये, ऐसे रूप आहे राघवाचे. त्याला घेताही येत नाही आणि त्याला टाकू म्हटलं तर टाकता पण येत नाही. काय कमाल आहे ना या परमात्म्याची. बघा ना, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या ज्ञानेंद्रियाशिवाय एखादी गोष्ट अनुभवता येते ह्याचाच आधी आम्हाला अनुभव नाही आहे. आम्हाला सगळ्या या दृश्य जगात, या दृश्य ज्ञानेंद्रियांनी आम्हाला त्याचा आस्वाद घेता येतो. पण जर का दुर्लभ अशा सत्याचा शोध घ्यायचा झाला आणि त्याच्यामध्येच खरं तर खरा पुरुषार्थ आहे तो त्या सत्याचा शोध घेण्यात आहे. वरवर विचार केला तर व्यवहाराच्या दृष्टीने त्या शोधाचा प्रत्यक्ष काही लाभ नाही आहे. समजा परमात्म दर्शन झालं, काय होणार आहे? काय वेगळे खूप पैसे मिळणार आहेत का? राहायला घर? काही तसा वरवर व्यवहाराच्या दृष्टीने कुठलाही लाभ नाही आहे. पण खरंच मानवाच्या हिताच्या, कल्याणाच्या, उन्नतीच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी जे प्रत्ययास येतं त्याच्या मुळाचा शोध घ्यायचा आहे. आणि हे कल्याणाचं आहे, हे श्रेयाचं आहे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा.
हे अध्यात्मज्ञान आवश्यकसुद्धा आहे आणि ह्याच्यामुळे मानवजातीचं उन्नयन होणार आहे, उंचावणार आहे. मानवजातीचं जे मूल्य आहे ना ते उंचावणार आहे. कारण हे ब्रह्मज्ञान आहे ना ती सहजासहजी उचलून देण्याची गोष्ट नाही. हे घे तुला थोडंसं ब्रह्मज्ञान असं नाही देता येत. कारण ती स्थूल वस्तू नाही आहे. ब्रह्माचा शोध ज्याचा त्याने घ्यावा लागतो, त्याच्यासाठी साधना करावी लागते, त्याच्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागते. शोध घेणारा हा कसा असतो, ज्याचा शोध घ्यायचा त्याच्यापेक्षा तो वेगळा नाहीच आहे. हो, मी पण तोच आहे आणि ते ज्या परमात्म्याचा मी शोध घेणार आहे तोही मीच आहे हे माहिती आहे. पण तरीसुद्धा त्याचा शोध घेताना अनेक अडचणी येतात आणि शोध घेणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं याचे व्यावहारिक अर्थ जे आहेत ते सगळे या साधना करताना गळूनच पडतात. कुठल्याही साधनाला कमी लेखलेलं नाही आहे, पण त्या साधनेच्या पाठीमागे एक तर सज्जनांची संगत पाहिजे, चित्तशुद्धी पाहिजे आणि जिज्ञासा पाहिजे, आत्मभाव पाहिजे. आत्मदर्शनाची ओढ असेल तर कदाचित ते आत्मदर्शन घडू शकेल आणि समर्थांच्या कृपेमुळे आपणही त्या मार्गावर वाटचाल करतो आहोत. किती मार्ग आक्रमण झाला आहे तेही माहीत नाही, पुढे किती चालायचं आहे हेही माहिती नाही आहे, पण समर्थ आहेत. प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी आहेत. पोचू कधीतरी मुक्कामी, अशीच त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि आज इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.